Hello dear students, today we are going to start very important point from this chapter, that is acid rain. Acid rain की ज्याला आपण मराठीमध्ये आम्ल वर्षा असं म्हणतो. ॲक्च्युली ही रेग्युलरली दिसून येणारी फिनॉमिनन नाही आहे. ॲक्च्युली काय होतं, हे ॲसिड रेन होतो म्हणजे खरोखरच आभाळातून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ॲसिड पडतं का त्या पावसासोबत, तर नाही. हा जो ॲसिड रेन आहे हा देखील एअर पोल्युशनचा अनादर ॲडव्हर्स असा इफेक्ट आहे एन्व्हायरमेंटवरती होणारा. ॲक्च्युली काय होतं बघा, जेव्हा केव्हा ॲसिड रेन फॉर्मेशन होते स्टुडंट्स, जेव्हा पोल्युशनमुळे, इंडस्ट्रियल पोल्युशन असू दे, व्हेहिक्युलर एक्झॉस्टमुळे बाहेर होणारं जे पोल्युशन आहे ते असेल, किंवा वेगवेगळ्या बर्निंग ॲक्टिव्हिटीजमधून जे हार्मफुल पॉयझनस गॅसेस बाहेर पडतात, जसं की ऑक्साईड्स ऑफ सल्फर आहेत, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आहेत. सो हे वेगवेगळे ऑक्साईड्स, कार्बनचे ऑक्साईड, सल्फरचे ऑक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड्स, वेनेवर दीज ऑक्साईड्स गेट मिक्स्ड विथ एअर, ॲटमॉस्फिअरमध्ये ते ऑक्साईड्स मिक्स होतात. आता जेव्हा केव्हा कोणत्याही फॉर्ममधला प्रेसिपिटेट पडत असतो, प्रेसिपिटेट म्हणजे काय की पाऊस असेल, गारा असतील, स्नोफॉल असेल, ह्या कुठल्याही फॉर्ममध्ये जेव्हा पाणी हे येत असतं जमिनीवरती, तर तेव्हा हे ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे गॅसेस या रेन वॉटरसोबत मिक्स होतात. ओके, कोण कोण आहेत सांगितलं तुम्हाला. मी काय सांगितलं एकदम सोप्या पद्धतीनं दाखवते बघा, की ऑक्साईड्स ऑफ सल्फर ज्याला आपण SOX असं म्हणतो, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन ज्याला आपण NOx असं म्हणतो, ऑक्साईड्स ऑफ कार्बन CO2, कार्बन मोनॉक्साईड, हे सगळे ऑक्साईड्स जे आहेत ते सगळे कुठून रिलीज झाले, पोल्युशनमुळे. ओके, नाव स्टुडंट्स, वेन these gases get mixed with rain water, काय झालं, या गॅसेसचं मिक्सिंग झालं विथ रेन वॉटर आणि त्याच्यामुळे काय फॉर्म झाले, वेगवेगळे ॲसिड्स फॉर्म झाले. जसं की सल्फरचे ऑक्साईड्स असतील तर सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रोजनचे ऑक्साईड असेल नायट्रिक ॲसिड. या पद्धतीनं ॲसिड्स फॉर्म होतात वेनेवर दीज ऑक्साईड्स गेट मिक्स्ड ऑर दे कंबाईन विथ रेन वॉटर. आणि मग हा रेन वॉटरमध्ये हे कधी मिक्स होतात, तर वेनेवर दॅट रेन रिचेस टू द ॲटमॉस्फिअर, अर्थच्या सरफेसपासून साधारण जे ॲटमॉस्फिअरची आपली रेंज आहे ना, तो जो लेअर आहे त्या लेअरमध्ये हे गॅसेस आहेत आणि तिथं आल्यानंतर हे गॅसेस मिक्स होतात त्या रेन वॉटरमध्ये आणि मग त्याच्यापासून हे ॲसिड्स फॉर्म होतात. ते ॲसिड त्या पाण्याबरोबर जमिनीवरती येतात आणि त्याला आपण ॲसिड रेन असं म्हणतो. म्हणजेच हे जे ॲसिड आहे किंवा ॲसिड रेन आहे हा आकाशातून पडताना प्युअर नॉर्मल रेन वॉटरसारखाच असतो, पण जेव्हा केव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये असणाऱ्या ह्या ॲसिडसोबत, ऑक्साईड्ससोबत त्या रेन वॉटरची रिॲक्शन होते, मिक्स होतात, तेव्हा हे ॲसिड रेन फॉर्मेशन होते. सो आपण हे शॉर्टमध्ये तुम्हाला मी प्रोसेस ॲसिड रेन फॉर्मेशनची सांगितली, अशीच तुम्ही लक्षात ठेवा, एकदम इझी पडेल तुम्हाला. आता या सगळ्यावरून आपल्याला ॲसिड रेनची डेफिनिशन जर सांगायची असेल तर आपण कशी सांगूयात, की द रेन वॉटर containing harmful amount किंवा हार्मफुल क्वांटिटी असं देखील तुम्ही म्हणू शकता. हार्मफुल अमाऊंट, हार्मफुल क्वांटिटी किंवा हाय लेवल्स असं देखील म्हणू शकता ऑफ ॲसिड्स. कुठले कुठले ॲसिड सांगितले तुम्हाला, लाईक सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, यासारखे ॲसिड असणारा रेन जेव्हा जमिनीवरती पडतो, कशामुळे हे ॲसिड फॉर्म झालेत आता सांगितलं तुम्हाला. हे ॲसिड कधी फॉर्म होतात, जेव्हा रेन वॉटर बरोबर हे ऑक्साईड्स मिक्स होतात. मग ते इथे लिहायचं, नायट्रिक ॲसिड विच आर फॉर्म्ड
कधी फॉर्म झाले? वेन ऑक्साइड्स ऑफ सल्फर, त्यानंतर दुसरा कोण? नायट्रोजन. हे सगळे ऑक्साइड्स काय होतात? गेट मिक्स्ड विथ रेन वॉटर. रेन वॉटर सोबत हे ऑक्साइड्स जेव्हा मिक्स होतात तेव्हा सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड सारखे ॲसिड फॉर्म होतात आणि त्याला म्हणायचं ॲसिड रेन. आलं लक्षात? यावरून आपण ही डेफिनिशन फॉर्म केली. हे लक्षात ठेवा, मेन अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला दिलं आहे मी. आता हे ॲसिड रेन, आता बघा ह्याचे इफेक्ट्स आपल्याला सांगायचे आहेत, ते सुद्धा छोटेसे ट्रिकचा यूज करून कसं लक्षात ठेवायचं सांगते. आता इमॅजिन करा, हा ॲसिड कंटेनिंग रेन जो आहे तो ॲटमॉस्फिअरमधून येऊन जमिनीवरती पडला, वॉटरवरती पडला, तर त्याचा काय इफेक्ट होईल रे? सॉईलवरती म्हणा किंवा वॉटरवरती म्हणा. तर ते सगळे इफेक्ट्स आता इथं तुम्हाला कुठेही पाठांतर न करता, हे जनरल आहे ना, समजा की ॲसिड मिक्स झालं पाण्यामध्ये किंवा सॉईलमध्ये तर काय काय इफेक्ट होणार त्याच्यावरती? बघा आपण वन बाय वन त्याचा विचार करूया. आता या ॲसिड रेनचे इफेक्ट्स काय काय आहेत बघूया. ठीक आहे, आता पहिला इफेक्ट जसं मी सांगितलं, असं इमॅजिन करायचं की हा ॲसिड असणारं जे रेन वॉटर आहे, सपोज पहिल्यांदा आपण म्हणू वॉटरमध्ये मिक्स झाला, वॉटर बॉडीज, लेक्स, रिव्हर, ह्या सगळ्यांच्यामध्ये जेव्हा ॲसिड असणारा पाऊस पडला म्हणजे काय होईल रे? त्या तो जो वॉटर बॉडीज आहेत त्या वॉटर, त्याच्यामध्ये असणाऱ्या वॉटरची ॲसिडिटी इन्क्रीज होणार की नाही? ड्यू टू ॲसिड रेन. मग त्या वॉटरची ॲसिडिटी इन्क्रीज झाल्यामुळं वॉटर पोल्युटेड होईल आणि वॉटरमध्ये असणारे जे आपण ॲनिमल, ज्यांना ॲक्वॅटिक ॲनिमल्स किंवा ॲक्वॅटिक प्लांट्स पण जे असतात त्यांच्यावरती देखील ह्याचा इफेक्ट होणारच की नाही. सो ते इफेक्ट्स आपल्याला इथं लिहायचे आहेत. आता ह्याच्यामधला पहिला इफेक्ट घेऊ. वॉटरमध्ये मिक्स झाल्यानंतर काय होईल? वेन ॲसिड रेन मिक्सेस विथ वॉटर काय होईल? इट विल अफेक्ट ॲक्वॅटिक इकोसिस्टम. आता इकोसिस्टममध्ये ॲक्वॅटिक प्लांट्स, ॲनिमल्स सगळे आले. आपण इकोसिस्टम तुम्ही शिकलाय. सो पूर्ण ॲक्वॅटिक इकोसिस्टमला ते अफेक्ट करणार, त्यांच्या लाईफवरती त्याचा हार्मफुल इफेक्ट होणार. आता हे ॲसिडवालं पाणी आपण पिलं, आपण कुठनं पाणी पितो? ह्या वॉटर बॉडीजमधलंच की नाही. समजा हे ॲसिडिक वॉटर जर आपण पिलं गेलं आपल्या थ्रू तर काय होईल? आपल्या हेल्थवरती पण इफेक्ट होईल. सो ते देखील आपण लिहूयात की अफेक्ट ह्युमन हेल्थ. त्यामुळे असं काही खूप वेगळं तुम्हाला नाही. ॲसिड रेन हे आपण कॉमनली आपल्याला बघायला मिळत नाही. जिथे जास्त प्रमाणामध्ये पोल्युशन आहे तिथे दिसेलच, पण शिवाय एक लक्षात घ्या, एअर ही मूव्हिंग असते. त्यामुळं बरेचदा जिथं पोल्युशन नाही तिथे देखील हे ॲसिड रेन फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळतं. का? कारण हे सगळे पोल्युटंट्स हवेबरोबर फिरत 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 दुसऱ्या भागामध्ये पण जाऊ शकतात. त्यामुळं हे ॲसिड रेन असं आपण म्हणू शकणार नाही की जिथं पोल्युशन आहे तिथं पण होणार, पण जिथे पोल्युशन नाही, म्हणजे जिथं इंडस्ट्रीज नाहीत, कुठलाही पोल्युशनचा सोर्स नाही, तिथे देखील हे ॲसिड रेन हा पडू शकतो. आलं लक्षात? आता ह्युमनवरती अफेक्ट होईल, अफेक्ट ह्युमन हेल्थ वेन ॲसिडिक वॉटर इज कन्झ्युम्ड. ॲसिडिक पाणी पिल्यामुळं आपल्या हेल्थवरती सुद्धा त्याचा हार्मफुल इफेक्ट होतो. त्यानंतर आता विचार करा, पाणी झालं, सॉईलवरती पडलं हे ॲसिड रेन, सॉईलची देखील ॲसिडिटी वाढणार. सॉईलची ॲसिडिटी वाढल्यामुळं सॉईलमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचे न्यूट्रिएंट्स जे आहेत त्याची क्वालिटी कमी होणार. इट विल अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी ऑफ सॉईल आणि त्यामुळं क्रॉप यील्ड वगैरे जे आहे त्या सगळ्यावरती त्या ॲसिड रेनचा इफेक्ट होणार. सो सॉईलच्या बाबतीत बोलायचं झालं
हे आपण बघितलं इथे वॉटर. दुसरा सॉईल, अफेक्ट द क्वालिटी ऑफ सॉईल, क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी असं म्हणू आपण. आता हे जे इफेक्ट्स असतात ते तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये लिहिले तरी चालतात, इथं काही पाठ वगैरे करायची गरज नाही. हा ॲसिडवाला रेन पाण्यात पडला की काय होतं हे तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये सांगू शकताच, होय की नाही. सो तेच इथं लिहायचं आहे. अगदी तुमचं वर्ड टू वर्ड बुकमधलं आन्सर पाहिजे असं काही इथे एक्सपेक्टेड नाही. हां, फक्त ग्रॅमॅटिकल व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे, त्या वाक्याला काहीतरी अर्थ पाहिजे, ही थोडीशी प्रिकॉशन आपण घ्यायची इथे. प्रोडक्टिव्हिटी ऑफ सॉईल अफेक्ट्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन सॉईल. सॉईलमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यावरती देखील याचा इफेक्ट होतो. आता बघा, हा ॲसिड रेन जमिनीवरती पडला. जमिनीवरती पडल्यानंतर तो सीप होत जातो, पर्कोलेट होत जातो, खाली खाली झिरपत जातो की नाही पाणी. पावसाचं पाणी पडलं की जमिनीमध्ये झिरपत जातं. समजा हे ॲसिडिक वॉटर, ॲसिडिक रेन वॉटर जेव्हा ग्राउंड वॉटरचे जे रिझर्वॉयर्स आहेत, बोरचं पाणी कुठून येतं, अंडरग्राऊंड असतं ना ते पाण्याचे सोर्सेस. पाणी जेव्हा झिरपत झिरपत खाली जातं, जिथे कुठे दगड लागला, हार्ड सरफेस लागला, तिथं ते साठत राहतं आणि त्याच्याच थ्रू आपण जे अंडरग्राऊंड वॉटर रिझर्वॉयर्स असतात आपले, ते आपल्याला ते पाणी अवेलेबल होतं तिथून. आता हे पाणी झिरपत झिरपत जाऊन जर अंडरग्राऊंड वॉटरचे जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये मिक्स झालं तर त्याचा देखील इफेक्ट इनडायरेक्टली आपल्यावरती होणारच. सो अफेक्ट क्वालिटी ऑफ अंडरग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्या क्वालिटीवरती देखील याचा इफेक्ट हा होणार आहे. आता सॉईल झालं, वॉटर झालं, ग्राउंड वॉटर झालं. बघा, बिल्डिंग्जवरती किंवा जे पुतळे असतात, मॉन्युमेंट्स असतात, मोठ्या मोठ्या जे स्टॅच्यूज असतात, याच्यावरती जेव्हा हा ॲसिड कंटेनिंग रेन पडेल, ताजमहालचं एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहे, संगमरवराचा ताजमहाल, बट ड्यू टू एअर पोल्युशन ह्या प्रकार तो जो व्हाईटिश पूर्ण त्याची जी शेड होती ती हळूहळू फेड होत आता तो येल्लोईंग होऊ लागलं. सो हा देखील एअर पोल्युशनचाच इफेक्ट आहे. मग तशाच पद्धतीचे हार्मफुल इफेक्ट्स हे बिल्डिंग्स, मॉन्युमेंट्स, जे स्टॅच्यूज असतात त्यांच्यावरती देखील होतात आणि त्यांचं इरोजन होतं, त्यांची झीज होते. आलं लक्षात? सो तो देखील आपण इफेक्ट मॉन्युमेंट्सवरती असणारा इफेक्ट लिहू शकतो. स्मारके ज्याला म्हणू, पुतळे, बिल्डिंग्स, स्टॅच्यूज, हे सगळे याच्यामध्ये आपण इन्क्लूड करूया. काय म्हणणार आता ह्याच्यात? इरोजन ऑफ बिल्डिंग्स, स्टॅच्यूज, त्यानंतर ब्रिजेस एटसेट्रा, त्यांची झीज होणार ह्या ॲसिड रेनमुळे, म्हणजे ते देखील खराब होणार. आता बघा, जे हेवी मेटल्स आहेत, हेवी मेटल्स म्हणजे मर्क्युरी, कॅडमियम ह्याच्यासारखे जे हेवी मेटल्स असतात, ते हेवी मेटल्सचं लीचिंगची प्रोसेस, लीचिंग म्हणजे आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं झिरपत जाण्याची प्रोसेस, हे हेवी मेटल जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे पोल्युशनमुळं, सॉईल पोल्युशन जेव्हा होतं, केमिकल्स असतील, ॲग्रिकल्चरमध्ये आपण जे पेस्टिसाइड्स, विडीसाइड्स वापरतो, तर त्याच्यामुळे काय होतं, हे जे टॉक्सिक हेवी मेटल्स असतात ते सपोज सॉईलमध्ये मिक्स झालेले आहेत. जेव्हा केव्हा असा ॲसिड रेन त्या सॉईलमध्ये पडेल तर त्या ॲसिड रेनमुळं काय होतं की हे जे मर्क्युरीसारखे हेवी मेटल्स सॉईलमध्ये प्रेझेंट असतात ते हळूहळू झिरपत जायला जास्त त्याची मदत होते आणि मग ॲसिड तर आहेच आहे, शिवाय ते हेवी मेटल्स दोन्ही मिळून त्या ग्राउंड वॉटरमध्ये मिक्स होण्याचे चान्सेस हे जास्त असतात की ज्याच्यामुळे ग्राउंड वॉटरचं देखील पोल्युशन होतं.
सो तो एक इफेक्ट आपण इथे लिहू शकतो की इट प्रमोट्स LEACHING, लीचिंग म्हणजे झिरपत जाण्याची प्रोसेस. पाणी झिरपतं म्हणतो की नाही खाली जमिनीमध्ये मुरणं, तर त्याला म्हणायचं लीचिंग. लीचिंग ऑफ हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी, की ज्याच्यामुळे अंडरग्राऊंड वॉटर जे आहेत किंवा वॉटर रिझर्वॉयर्स जे आहेत, ग्राउंड वॉटर ज्याला आपण म्हणू, त्याचं देखील पोल्युशन होण्याचे चान्सेस हे वाढतात. सो ॲसिड रेन कसा फॉर्म होतो त्याची मी एक छोटीशी ट्रिक सांगितली, त्याच्यावरून त्याची डेफिनिशन आपण तयार केली. इफेक्ट्स सांगताना सॉईलवरती ॲसिड पडलं की काय होईल, पाण्यामध्ये ॲसिड मिक्स झालं की काय होईल, पुतळ्यांच्यावरती स्टॅच्यूजवरती ॲसिड पडलं की काय होईल, असे इफेक्ट्स तुम्ही सरळ सरळ तिथं सांगायचं आहे. पार्ट हा खूप महत्त्वाचा आहे, शॉर्ट नोट विचारली जाते याच्यावरती. सो एकदम इझी पद्धतीनं ॲसिड रेन फॉर्मेशन आणि त्याचे इफेक्ट्स तुम्हाला सांगण्याचा मी ट्राय केलेला आहे. तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा आहेच. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा पार्ट बघूया.